आपण नारायणगावचे माजी सरपंच आहेत. वारवाडी या ठिकाणी असलेलं दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे, झालेला आहे. तुमची काय भूमिका? आमची आपली वारवाडी ग्रामपंचायत जागा पुष्कळ आहे. नारायणगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायती पुष्कळ जागा आहेत आमच्या. परत हनुमान चौकात सुद्धा जागा आहेत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या. त्या कुठल्याही ग्रामपंचायत हद्दीत करा ना. वारवाडी ग्रामपंचायतीला पुष्कळ जागा आहे. तुम्हाला हलवायचं तर तुम्ही शासकीय बिल्डरच्या खाजगी बिल्डरचं काय करता? त्यांच्याकडे पैसे. खाजगी बिल्डरचा हा विषय तसा फारसा नाही. मग ते खैरे कुटुंबांनी मोफत जागा दिली. अहो असं कोण देत नाही मोफत, कोणच देणार नाही. बिल्डरनी दिलेली आहे. ते कशा देतील स्वतःची लॉस करून? कोण देणार आहे? कुटुंब म्हणते जागा आम्ही दिली. अहो मग मी म्हणणार माझी जागा आहे, आपण मी देतो दान करणं, असं कोण होणार का? मागणी काय? अहो हे कुठले तरी ग्राम समजा इथून हलवायचं तुम्हाला, इथं काही भाडं नाही, रुपये भाडे त्यांना. मग रुपये भाडं असं तुम्ही इथं का हलवता? हा त्या मालकाने खाली केलं असेल तर मग वेगळं आहे. तो मालक तर काय खाली करू शकत नाही. तुमच्या नवीन वर्ष करा रुपये करा. लय झालं. वारवाडी ग्रामपंचायत जागा पुष्कळ आहेत, जुनी ग्रामपंचायती आहेत. पण नारायणगाव ग्राम उभं आहे मोकळं. परत आमच्या ते हनुमान चौकात तिकडे जागा आहे कुठं ग्रामपंचायतीची मालकीची. ते तर ओसड तिथं का न्या. तुम्ही नारायणगावचे माजी सरपंच असतानाही तुमचं म्हणणं आहे दुय्यम निबंधक कार्यालय वारवाडीलाच राहावं. वारवाडी किंवा ग्रामपंचायती हद्दी मालकीची हद्दी जागी ठेवा. कोणाच्या मालकीच्या? वारवाडी ग्रामपंचायत हद्दीत किंवा वारवाडी नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीत. खाजगी जागेत? खाजगी जागेत कसं म्हणतात तुम्ही? उद्या इथं कोणी बिल्डिंग बांधू आमच्या जागेत, उद्या त्याचं बिल्डिंग खापण्यासाठी तो करणार बिल्डर.